का तर गेल्या वर्षी शिक्षकांना धन्यवाद असाच आशीर्वाद भेटो, कारण गेल्या वर्षी आम्ही पॉम्पलेटची मागणी केली, सर्व तरुण पिढीने गावकऱ्यांना आमदार यंदा पॉम्पलेट काढलं, तसं त्याला हनुमंतरायाचा आशीर्वाद असाच लाभत राहो, पुढल्या वर्षी अजून ह्याच्यात काही बदल होत राहो. पण आणखी एक मागणी आहे, जसं तुम्ही पॉम्पलेट काढल्या तसं की तुम्हाला सतत मधून की अध्यात्म संघ सामाजिक कार्याकडे जरा ओढ द्या, तरुण पिढीनं जरा रक्तदानाकडेही ध्यान द्या. का तर यंदा मी माझी नाराजी शिक्षकांकडे का तर सप्त्यामध्ये आमच्या तुमच्या शिक्षकाला आवासिंग केली तरी कुठं 5 जण रक्तदानाला आले. एवढी तरुण पिढी असताना सुद्धा मला थोडी नाराजी झाली की तरुण पिढीनं 25 तर आपल्या इथं रक्तदान होत नसेल तर खेदजनक आहे. आज जर तुम्ही एखादा जीव वाचला तर हनुमंतरायाच्या आशीर्वाद तुमच्याही कुटुंबात किंवा कदाचित संकट आलं तर त्याची दुआ तुम्हाला सुद्धा येणार आहे. पण सर्वात जर आपल्याला अध्यात्म कार्य करत असताना कलियुगामध्ये हेही बंधन आहे, सामाजिक कार्य सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे, आई वडिलांची सेवा करणं तेवढंच गरजेचं आहे. हे सुद्धा सगळ्यांना भान ठेवा. अजून येणाऱ्या पिढीमध्ये असं तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण हो, असं तुमच्या हातून शुभ कार्य घडत राहो. आणि दुसरी मागणी म्हणजे जर कुठला अतिथी कीर्तन करीत असेल तर हे गादी म्हणजे नारदाची गादी असो, जर आम्ही बाहेरून येऊन जर महाराजाच्या समोर बसत असतं, जर परिसरातले जर आजूबाजूचे लोक वट्यावर जर बसून कीर्तन ऐकत असाल, कदाचित आमचेही कुठे तर कमी पडाले का तर आम्ही जर कीर्तनकाराच्या समोर बसाव आणि तुमच्या इथल्या तरुण पिढीने जर वट्यावर बसून जर पाय हलवीत बसाव, हे सुद्धा पांडुरंगाचा अपमान केला इतका आहे. याच्यावरही जरा पुढल्या वर्षी प्रत्येकानं भान ठेवा. तुम्हाला जर खरी भक्ती करायची असेल तर कीर्तनकाराच्या समोर येऊन बसा. आता हे कार्यक्रम आपल्या गावचा आहे, आपला आहे, आपल्यासाठी केलेला आहे. आणि कुठलाही अतिथी तुम्हाला बोध देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येते की त्याला काही दोन एका पाकिटावर भोगलेले नाही की तिथं कुठं काय त्याचा वेळ घालवण्यासाठी येणार. कदाचित तुम्ही माय मावल्यानं सुद्धा कुठे शेवटला आरतीच्या टाइमला काही पराती आल्या घरून, हे सुद्धा चूक आहे की हे कीर्तन म्हणजे काल्याचे कीर्तन 7 दिवस बी न आलं तरी ह्या कीर्तनाचा अर्थ तुम्हाला प्रसाद भेटते. याची प्रत्येकानं भान ठेवा. जरा लवकर येत जा, कीर्तनामध्ये जागा धरून बसा. कुठल्याही अतिथीला सगळे श्रोते जर पुढे समाधान बसले तर कीर्तनकारालाही समाधान वाटते, टाळकऱ्यालाही समाधान वाटते. त्याची गुण दाखवण्याची एक क्षमता आहे. पण हे एक चूक न करता शिक्षकाच्या तरुण पिढीत म्हातारे महाराजा पुढे तरुण वाट्यावर एवढी एक मागणी आहे की दुसऱ्या वर्षी हे जरा बदल झाला पाहिजे. एवढा पेंडॉल तुम्ही टाकला, महाराजाचं कीर्तन जरा पाठीमागे घ्या आणि सर्वात महाराजाच्या कीर्तनकाराच्या समोर बसा. पुढल्या वर्षी येत असेल की नाही तर आम्हाला पण आम्ही बी बाहेर बसता मग एका बैठकीमध्ये आम्हालाही मग आहे तिथं. पण हे नाही, हे आज साक्षात पांडुरंग म्हणून आपली इथं बरे नारदाची गादी आहे, इथं काल्यासाठी आता म्हणजे बसतात. आम्हालाही पकड पाठीत कळ लागते आणि तुमच्यापेक्षा आम्ही सुख वाचलेल्या तरी पण आम्ही इथं बसता. याचं कारण त्या गादीचा मान आहे. तर तरुण पिढीला एकच मागणी की आता मागलं झालं 2 वर्षाचं बकल झालं, या पुढल्या वर्षी हे काही दिसू नये. आणि मला आत्मविश्वास आहे माझ्या तरुण पिढीवर हे चूक 100% दुरुस्त होणार आहे. पुढल्या वर्षी सगळे तरुण माझ्या समोर दिसतील एवढी मी मारुतीने अपेक्षा करतो. अजून तुमच्या सगळ्या पुढे येणाऱ्या कार्यात तुमच्या आयुष्यात शुभ आशीर्वाद मारुतीच्या एवढीच प्रार्थना करतो की आमच्या शिक्षकाला परिसरवासियाला सुख समृद्धी दे, सद्बुद्धी दे, याच्या अजून असे शुभ कार्य घडत राहू. आज योगायोग विजय पाटील धोडगे सुद्धा आले. असं तुमच्या सगळ्या सहकार्यातून राजकीय असो आध्यात्मिक असो सगळ्याच्या येणारा सन्मान करण्याची क्षमता आमच्या शिक्षकाला जास्तीत जास्त देऊ, सगळ्याला आदराने वागायची सद्बुद्धी देऊ. आणि तिसरी गोष्ट जर राहिलेले गेलसाचं अपुरं काम पांडुरंग हनुमंतरायांना सद्बुद्धी देऊन राहिलेलं पुतळ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करो एवढं मारुतीरायाच्या मी प्रार्थना करतो. थांबतो. शांतीत जेवण करा. आलेल्या महाराजा सगळ्या अतिथी दर्शन घ्या. हे मान्यवरांचा सत्कार करा जेणेकरून आपल्या इथं कोणीही अतिथी येऊ त्याचा पाहुणचार केला पाहिजे. शिक्षकाचं पहिलं भाग्य आहे. आणि आज आम्हाला शिक्षक एक अभिमान आहे की तरुण पिढीच्या वयस्करांना थोडं याला पाठिंबा दिला, आशीर्वाद दिला. बाबू महाराज असतील ते जे वयस्कर असतील त्याला सगळ्या तरुण पिढीला आशीर्वाद देऊ देणे थांबून आमच्या तरुण पिढीला सगळ्याला पुढे केलं तरच सगळे तरुण पिढी सगळ्याचा बोध घेऊन सगळं कार्य असे शुभ करीत राहा. तुम्हाला हनुमंतरायाचा 100% आशीर्वाद लागेल. कारण तुम्ही सत्कर्म करा, फक्त दोष आणि दोष भावना दूर ठेवा. हनुमंतराय तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. पण हे म्हणताना म्हणजे 2 गोष्टी जाणवा की समाज कार्य जसं अध्यात्म करता तर समाज आपल्या शिक्षणावर जास्तीत जास्त भर द्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आज खरं बघलं तर असे माणसं तयार व्हायला भाग्य लागतात. आज आमचं दुर्भाग्य आहे. आमच्या बाळूनगरीचा असाच एक हिरा काल आम्ही गमावून टाकला एक ऍक्सिडेंट मध्ये. हे सुद्धा आम्हाला दुःख आहे. कारण एक माणूस तयार करायला किती दिवस लागतात. मधू महाराज बाळूकर म्हणलेला अख्ख्या महाराष्ट्रात नाव गेलं. पण काही क्षणाच्या ह्याच्यामध्ये ते आज आम्हाला ते दुःख आहे. कारण असे हिरे हेच परिसरात आमचे वर्षवाडीकर आले, आनंदा महाराज असे आपल्या जो हिरे आहेत ह्याला तुम्ही जास्तीत
जास्त साथ देऊन याच्याकडे ज्ञान आपल्या सगळ्या लहान तोंडाला देत राहा. हे आपलं खरं भाग्य आहे. का आता आपण लांब जाण्यापेक्षा जो तुझा आहे तुझ्यापाशी पण जागा तुकलाची अशा काही म्हणेप्रमाणे आपण आपल्या परिसरात राहायला जास्तीत जास्त सन्मान देऊन मान द्यायला शिका. कोणी येऊ आपण पाहुणचार केला की त्याने आपल्याला प्रेम देत राहतात. असं तुमच्या हातून शुभ कार्य घडत राहू असं तुम्ही सांगे करा. आणि जास्तीत जास्त त्या पुतळ्याचे जे काही असेल ते करून तरुण पिढीला अनेक मागणी आहे. ते जागेचा काय आहे ते तुमचा तुम्हाला विचार करून लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा इथं लवकरात लवकर बसाव. याही कार्यासाठी सगळ्यांना सहकार्य करा. जसं आज आपण सप्त्याला बसल्या तसंच आपल्याला एक बार शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायची एवढे हनुमंतराय त्यांनी प्रार्थना करतो की आमच्या ह्या तरुण पिढीची इच्छा पूर्ण करा. असं त्याच्या सगळ्या कार्याला हनुमंतरायाचा आशीर्वाद राहू एवढी हनुमंतराय त्यांनी प्रार्थना करतो. थांबतो. जय आहे.